जय जिजाऊ जय शिवराय. विद्यार्थ्यांनो, नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठामधील वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी नुकताच निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांनो, या निकालाच्या अनुषंगानुसार आज आपण बघणार आहोत की लिपिक आणि शिपाई या पदासाठी अंदाजित कट ऑफ किती राहू शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लिपिक या पदासाठी 40 मार्क्सची मुलाखत आहे. तसेच शिपाई या पदासाठी जवळपास 10 मार्क्सची मुलाखत आहे. तसेच वाहन चालक या पदासाठी 10 मार्क्सची मुलाखत आहे. म्हणजेच मुलाखतीचे मार्क्स हे आपले सिलेक्शन घेऊन जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, चला या व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला बघूया विद्यार्थ्यांनो, लगेच लागलेल्या निकालानुसार जो म्हणजे वाहन चालक आणि ड्रायव्हर या पदासाठी निकाल लागला आहे. या निकालाच्या अनुषंगाने बघा, मुंबई उच्च न्यायालयासाठी मधील जी पदं होती ती एकूण पदे होती विद्यार्थी मित्रांनो, टोटल पदे होती 26. यामध्ये जर असं बघितलं गेलं तर यामध्ये निवड झालेले उमेदवार आहे 562. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, जवळपास अंदाजे एका जागेसाठी यांनी 21.6 म्हणजेच अंदाजे 22 विद्यार्थी यांनी घेतले आहे. जसं पाहिलं तर नागपूर या खंडपीठासाठी जवळपास एकूण पदे होती 5. तर यांनी एकूण निवड झालेले उमेदवार आहे 78. म्हणजे जवळपास यांनी विद्यार्थ्यांनो एका जागेसाठी 15.6 म्हणजे 16 उमेदवार यांनी प्रतिपद घेतले आहे. तसेच बघितलं जर औरंगाबाद खंडपीठाचा जर बघितलं तर एकूण पदे होती विद्यार्थ्यांनो 6 आणि निवड झालेले उमेदवार आहे विद्यार्थ्यांनो 62. म्हणजे जवळपास यांनी एका जागेसाठी 10.3 म्हणजे अंदाजे 10 किंवा 11 प्रतिपद यांनी उमेदवार घेतले आहे. तर या अनुषंगानुसार बघितलं जर यांचा टोटल जर ॲव्हरेज काढला विद्यार्थ्यांनो आपण जवळपास ते 16 ते 17 उमेदवार म्हणजे जवळपास 16 ते 17 उमेदवार प्रतिपद यांनी घेतले आहे. तर या अनुषंगानुसार बघितलं तर आपण लिपिक आणि शिपाई या पदाचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जो कट ऑफ कमी होण्याची कारणे आहेत ते आपण सगळ्यात आधी बघूया, त्यानंतर कट ऑफ बघूया. विद्यार्थ्यांनो बघा, 5 मेजर रिझन जे मेजर रिजन्स आहेत जे कट ऑफ कमी होण्यामागे आहे. जर सगळ्यात पहिलं बघितलं तर पेपर पॅटर्न बदलला. विद्यार्थ्यांनो, यावर्षी पेपर जो आहे तो सेक्शन वाईज नव्हता. अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं आणि त्यामुळे थोडा स्कोर कमी जाऊ शकते. त्यानंतर बघूया, कम्प्युटर सेक्शन हा थोडा हार्ड गेला कारण कम्प्युटर सब्जेक्टमध्ये एम-एस ऑफिसवरच फोकस होता. क्वेश्चन्स ट्रिकी असल्यामुळे डिफिकल्टी लेव्हल वाढली. त्यामुळे सुद्धा थोडा लिपिकचा जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांनो, मॅथ्सचा जो वेटेज आहे तो जास्त होता. जी-के आणि जनरल नॉलेज कमी आणि मॅथेमॅटिक्स काय झालं तर जास्त झालं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनो नॉन मॅथ्स स्टुडंटला थोडं नुकसान झालं होतं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशची जी लेव्हल आहे ती मॉडरेट ते हार्ड होती मागच्या वर्षीपेक्षा. त्यामुळे पण थोडा कट ऑफ कमी जाऊ शकतो आणि टाईम मॅनेजमेंट खूप सेंटरवर असं झालं, की जे रफ वर्क आहे ते करू दिलं नाही आणि थोड्या वेळाने रफ वर्क जे आहे ते करायला लागलं. यामुळेच काय तर थोडा कट ऑफ जो आहे तो लिपिक आणि शिपाई या पदासाठी कमी जाऊ शकतो. जर तसं बघितलं गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर शिपाई पदाच्या आपण एकूण जागा बघू आणि त्यानंतर अंदाजित कट ऑफ किती लागू शकते ते. तर बघा, शिपाई म्हणजेच या पदाच्या मुंबई उच्च न्यायालयासाठी जवळपास विद्यार्थी मित्रांनो किती 570 जागा होत्या आणि निवड यादीमध्ये 547 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 137 जागा होत्या. जर बघितलं गेलं, आपण जवळपास बघितलं तर 10चा जरी रेशो केला तरी जवळपास किती विद्यार्थ्यांनो 5,500 विद्यार्थी घेऊ शकते. 5,500 विद्यार्थी जर एका जागेसाठी 10 विद्यार्थी बोलवले तरी आणि जर 15 बोलवले तर जवळपास 8,000 विद्यार्थी बोलवू शकते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कशासाठी? मुंबई या पदासाठी जवळपास 8,000 विद्यार्थी बोलू शकते. जर ऑन एन एव्हरेज आपण 15 पकडला. त्यानंतर बघूया, नागपूर खंडपीठासाठी 115 जागा होत्या म्हणजेच निवड यादीसाठी किती होत्या 110 आणि 18. जर याचा पकडला तर नागपूर खंडपीठासाठी जवळपास 1000 ते 1500 म्हणजे जवळपास आपण 15चा जर रेशो पकडला तर 1500 मुलं बोलवू शकतात. त्यानंतर जर बघितलं गेलं, औरंगाबादसाठी किती आहे विद्यार्थी 202 म्हणजे 194 आणि 18 प्रतीक्षा यादी म्हणजे जवळपास 200 जागा होत्या. 200 गुणिले 10 जरी केले विद्यार्थ्यांनो तर जवळपास 2000 आणि 15 केले तर जवळपास 3000 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, यामध्ये जवळपास 3000 विद्यार्थ्यांनी बोलवू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, शिपाई या पदासाठी जर आपण अंदाजित कट ऑफ लावला, जर बघा मुंबईमध्ये जागा भरपूर होत्या आणि 8,000 मुलं बोलू शकतात. पेपरची लेव्हल जी आहे थोडी हार्ड होती. तर याचा विद्यार्थी आपल्याला ज्यांना त्यांचा स्कोर विद्यार्थ्यांनो 20 प्लस आहे, त्यांनी मुलाखतीची तयारी करू शकता. बघा, अंदाजित कट ऑफ आहे हा आणि 24-25 पण जाऊ शकतो. परंतु 20 प्लस जो स्कोर आहे, कारण यामध्ये मुलाखत पण आहे 10 मार्क्सची आणि स्वच्छता चाचणी पण आहे. त्यामुळे 20 प्लस लागण्याचे चान्सेस असू शकते. तर नागपूर आणि औरंगाबाद या पदासाठी जर आपण बघितलं 1500 ते 3000 मुलं नागपूरसाठी आणि औरंगाबादसाठी घेऊ शकते. तर ज्यांचा स्कोर विद्यार्थ्यांनो 22 प्लस आहे
तर त्यांनी नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठासाठी तयारी करू शकता. कारण विद्यार्थ्यांना 10 मार्क्सची मुलाखत पण आहे. विद्यार्थी जास्त पण बोलू शकते. त्यामुळे एवढा कट ऑफ जाऊ शकतो. तर आपली तयारी तुम्ही संपूर्ण चालू ठेवा. आता बघूया विद्यार्थ्यांनो लिपिक पदभारासाठी एकूण जागा किती होत्या? तर 830 जागा होत्या विद्यार्थ्यांनो. यामध्ये जर बघितलं गेलं तर मुंबई उच्च न्यायालयासाठी किती जवळ 830 होत्या. तर यामध्ये बघितलं तर 33 जागा ह्या कशा होत्या म्हणलं विद्यार्थ्यांनो, मुंबईसाठी 797 म्हणजे जवळपास 800 आणि प्रत्यक्ष यादीमध्ये किती होत्या? 200 जागा होत्या. जर या विद्यार्थ्यांना आपण जर बघितलं गेलं 15 जरी केलं विद्यार्थ्यांनो, एका जागेसाठी 15 जरी मुलं घेतले, तरी 15 गुणिले 8 म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांनो 15 आणि 120 म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांनो 12,000 मुलं बोलवणार आहे. कशाला? लिपिक या पदासाठी. कारण विद्यार्थ्यांनो टायपिंग जी स्किल टेस्ट आहे, त्यामध्ये भरपूर मुले कटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो बघा, मुलाखत आणखी 40 मार्क्सची आहे आणि टायपिंग ही 20 मार्क्सची आहे. मुलाखतीचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थ्यांनो यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलवर संपूर्ण मुलाखतीचे टॉप हाय लेव्हल क्वालिटी क्वेशन्स घेतले आहे. तर ते कुठून बघायचे? तर बघा विद्यार्थ्यांनो आपल्या YouTube चॅनलवर जा. तर बघा विद्यार्थ्यांनो मुलाखती अत्यंत महत्त्वाची आहे. तर तुम्ही काय करायचं विद्यार्थ्यांनो आपल्या YouTube चॅनलवर या. अपनी जॉब पक्की या आपल्या YouTube चॅनलवर या आणि इथे बघा विद्यार्थ्यांनो आपण मुंबई उच्च न्यायालय मुलाखत संपूर्ण सीरीज घेतली आहे. यामध्ये आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 घेतले आहे. यामध्ये शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदासाठी आपण अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स घेतले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण एक संपूर्ण मुलाखत प्रश्न घेतला आणि एक महामॅरेथॉन सुद्धा घेतला आहे. तर तुम्हाला विद्यार्थ्यांनो जर अत्यंत सहज पाहिजे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आपलं जे आहे उच्च न्यायालय मुलाखत सीरीज याच्यावर क्लिक करू शकता आणि इथून तुम्ही संपूर्ण मुलाखत सीरीज ती काय बघू शकता. तर आपल्या YouTube चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण बघा मुलाखत सीरीज घेतली आहे. ज्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि महामॅरेथॉन सुद्धा घेतली आहे. बघा मुलाखत ही 40 मार्क्सची आहे आणि लिपिक पदासाठी आणि शिपाई या पदासाठी 10 मार्क्सची अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून तुम्ही आपल्या YouTube चॅनलला आणि बघा. तर आता बघूया कट ऑफ जो आहे तो अंदाजित किती तर बघा आता अंदाजित कट ऑफ बघा. मुंबई उच्च न्यायालयासाठी बघा जवळपास किती 12,000 मुलं घेणार आहे. तर बघा जर 12,000 मुलं घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा कमी जाणारच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा स्कोर 58 किंवा 60 प्लस आहे, ज्यांचा 58 किंवा 60 प्लस आहे, त्या मुलांनी तयारी सुरू ठेवा. कारण विद्यार्थ्यांनी बघा टायपिंगसाठी पण मुलं घेणार आणि टायपिंगमध्ये जास्तीत जास्त मुले कटतात. कारण हायकोर्टची टायपिंग अत्यंत हार्ड हार्ड म्हणजेच कठीण असते. तर विद्यार्थ्यांना जर नागपूर खंडपीठासाठी बघितलं तर 166 जागा आहे म्हणजे जवळपास 159 आणि 40 वेटिंग आहे म्हणजे 160 जागा. जर आपण विद्यार्थ्यांना बघा 15 चा जरी रेशो घेतला तरी जवळपास विद्यार्थ्यांना किती मुले बोलू शकतात 2,000 ते 2,500 म्हणजे 2,500 जरी मुलं बघितले आपण विद्यार्थी मित्रांनो तर जवळपास याचा कट ऑफ जो आहे तो 62 प्लस जाऊ शकतो. म्हणजेच काय ज्यांचा स्कोर 62 ते 65 प्लस आहे त्यांनी नागपूरसाठी तयारी करू शकता. बघा तुमची तयारी काही वाया जाणार नाही कारण जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे. पण आताच जर तयारी सुरू असली तर ते तुमच्याच बेनिफिट होणार. त्यानंतर बघूया सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला जो स्कोर आहे तो कोणत्या-कोणत्या विभाग सगळ्यांनी आपल्या एक कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंट करा. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर बघूया औरंगाबाद खंडपीठासाठी 336 व्हॅकन्सी होत्या. त्यामध्ये 13 ज्या आहे त्या दिव्यांग तर बघा निवडसाठी किती आहे 323 आणि 80 व्हॅकन्सी ह्या वेटिंगवर होत्या. तर बघा 300 जर प्रमाणे घेतलं तर किती होईल जवळपास 5,000 मुले घेणार. किती? 5,000 बघा 5,000 जर मुले जर बोलवली तर अंदाजित कट ऑफ याचा किती लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो जवळपास 61 ते 62च्या दरम्यान 63च्या दरम्यान लागू शकतो. तर जवळपास असं बघितलं गेलं, की ज्यांना लिपिक पदामध्ये मुंबई रिजनमध्ये जर समजा 60 ते 62च्या अबोव्ह आहे, त्यांनी तयारी करू शकतात. तर नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठासाठी ज्यांचा स्कोर 63 प्लस आहे किंवा 62 प्लस आहे, त्यांनी तयारी करू शकतात. तर हा संपूर्ण अंदाजित कट ऑफ आहे. तर विद्यार्थ्यांनो तयारीला लागा आणि संपूर्ण जे मुलाखतीचे व्हिडिओ आहेत आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांनी बघून घ्या. धन्यवाद आणि आपला जो स्कोर आहे तो आपला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? चला धन्यवाद.